काय आहे ना, ऐतिहासिक सिनेमा म्हटलं की लोकांच्या त्या सिनेमासोबत भावना जोडलेल्या असतात. अशा त्या सिनेमाला काहीही म्हणणं योग्य ठरत नाही. पण तरीही हा सिनेमा कसा आहे हे मी जेन्युइनली सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. तशी तर या सिनेमातील एक गोष्ट मला बऱ्याच वेळा खटकत होती. आता ती का आहे हे पुढे पाहूच, त्याआधी पाहू हा सिनेमा कसा आहे. तर नुकताच शिवरायांचा छावा हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी बरेच लोक म्हणत होते की संभाजी महाराज यांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील हा योग्य नाहीये. तर त्या लोकांना अभिनेता भूषण पाटील यांच्या अभिनयानेच उत्तर दिलंय. आपण आतापर्यंत जे काही संभाजी महाराज यांच्याबद्दल ऐकत आलो, वाचत आलो, त्याप्रमाणे हळवे त्याचबरोबर रौद्र रूपात असणारे संभाजी महाराज अभिनेता भूषण पाटील यांनी उत्तम साकारले आहेत. तर या सिनेमाची कथा ही संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापासून सुरू होते. सुरुवातीला वीर मावळ्यांच्या काही खास एंट्र्याद्वारे त्यांची ओळख करून दिली जाते. नंतर संभाजी महाराज येतात आणि ते सिंहासनावर बसतात. सर्वात आधी तर हे जाणून घ्या की या सिनेमात संभाजी महाराज यांचा शेवट दाखवलेला नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की संभाजी महाराज यांचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा जीवन प्रवास या सिनेमात मांडला असावा, तर तसं नाहीये. या सिनेमात संभाजी महाराजांच्या जीवनातील एक मोहीम दाखवली गेली की त्यांनी ती कशी जिंकली होती. तर ही अपेक्षा घेऊन जाऊ नका की संभाजी महाराज आणि औरंगजेब हे आमने सामने या सिनेमात पाहायला मिळतील. असं कळतंय की दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे संभाजी महाराज यांच्यावर अजून 2 सिनेमे बनवणार आहेत आणि उर्वरित संभाजी महाराजांचा इतिहास या 2 सिनेमात दाखवला जाईल. शिवरायांचा छावा या सिनेमाचे VFX बऱ्यापैकी चांगले आहेत. म्हणजे ज्या प्रकारे सिनेमात आपल्याला रायगड दिसतो, त्या काळात त्यावेळी रायगड हा कसा असावा हे आपल्याला या सिनेमात VFX द्वारे पाहायला मिळतं. पण कुठे कुठे VFX थोडे कमी पडतानाही दिसलेत. जसं की एक सीन आहे जेव्हा संभाजी महाराज वाघाच्या जबड्यात हात घालतात, तेव्हाचे ते VFX थोडे लो वाटतात. जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर आला होता तेव्हा त्या ट्रेलर खाली काही लोकांच्या कमेंट्स होत्या की सिनेमातील सेट हे नकली वाटतात. म्हणजे ते बघताना कळून येतं की यातील घर किंवा इतर गोष्टी खऱ्या नसून त्या खोट्या आहेत, बनावट आहेत. तर त्यावर आपल्याला सिनेमात इतकं काही दिसत नाही, पण थोडीफार कळून येतात की हे सेट उभारलेले आहेत. खास करून एका जागेवर जेव्हा संभाजी महाराजांचं एक युद्ध चालू असतं आणि त्यात ते एका घरातून मुलीला वाचवतात. आता ते ज्या घरात जातात तो पूर्ण सेट उभारलेला असतो आणि तिथे ते थोडंफार दिसतं की ते खरं घर नसून एक सेट उभा केलेला आहे. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपण जर सोडून दिल्या तर हा सिनेमा नक्कीच इतिहासासाठी बघायला पाहिजे. कारण या सिनेमातून इतिहासातील खूप बारीक बारीक गोष्टींचा आपल्याला अभ्यास पाहायला मिळतो. आता मला या सिनेमाची एक गोष्ट खटकल्यासारखी वाटली ती म्हणजे अशी की सिनेमाचं प्रोडक्शन बऱ्यापैकी आपल्याला लो असल्याचं पडद्यावर दिसतं. जर आपण महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सिनेमा बनवतोय तर तो अजून रिअलिस्टिक वाटावा यासाठी सिनेमाचं प्रोडक्शन वाढवायला पाहिजे होतं. बऱ्याच जागेवर या सिनेमाचं प्रोडक्शन आणि बजेट हे कमी असल्याचं आपल्याला बऱ्याच वेळा दिसतं. त्याचबरोबर अजून एक गोष्ट, जर तुम्ही पावनखिंडसारखी अपेक्षा घेऊन हा सिनेमा बघायला जात असाल तर थांबा. कारण या सिनेमात तसे एक सीन नाहीयेत. पावनखिंड हा सिनेमा प्रेक्षकांना शेवटी भावुक करतो. अनेकांच्या डोळ्यात हा सिनेमा बघताना पाणी आलं होतं. पण अशा प्रकारचे भावुक करणारे काही सीन या सिनेमात नाहीयेत. याचा अर्थ असा नाहीये की हा सिनेमा चांगला नाही. मी म्हणतो इतिहास जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्कीच बघावा. इतिहासाची कुठलीही तोडातोड किंवा कॉन्ट्रोवर्सी होईल अशी गोष्ट या सिनेमात दिसत नाही. म्हणूनच हा सिनेमा महाराजांचा इतिहास माहीत व्हावा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकांनी बघायला पाहिजे.